नमस्कार. चांदोली प्रवासाचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण चांदोलीचं जंगल पाहिलंय. सकाळी प्रवास सुरू केला तेव्हा सुंदर मोराचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो होतो शिवताई मंदिराकडे. चांदोली अभयारण्यातील शिवताई प्रवेशद्वारा शेजारीच शिवताई मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. इथे गाडी खाली लावावी लागती आणि थोडं चालावं लागतं. दहा मिनिटं चालल्यानंतर आम्ही शिवताई मंदिरापाशी येऊन पोहोचलो. मंदिरात दर्शन घेतलं आणि थोडा वेळ त्या परिसरात घालवला. या परिसरात 20 ते 25 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर तुम्ही एका सुंदर धबधब्या शेजारी पोहोचता. पण इथं गाईडची गरज आहे. गाईडशिवाय इथे येऊ नका. पाऊस सुरू होता आणि धबधबे प्रवाहित झाले आहेत. हा आहे शिवताई धबधबा. पावसाळ्यात हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो आणि इथं येणं कठीण होतं. जळूंचं प्रमाणही खूप आहे. तिथून पुढे आम्ही निघालो आणखी एक सुंदर मंदिर पाहण्यासाठी. या संपूर्ण प्रवासात हा परिसर हिरवागार दिसला आणि उंच उंच अशा पवनचक्क्या. या सुंदर रस्त्यावरून आम्ही येऊन पोचलो श्री भैरवनाथ व श्री असुबाई देवालय इथे. वरून हे मंदिर जरी साधं दिसलं तरी आत अशा उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. अखंड अशा शिळेमध्ये हे मंदिर आहे. दर्शन घेतलं आणि थोडा वेळ त्या परिसरात घालवला. चांदोली खूप सुंदर आहे आणि सगळ्या ऋतूंच्या मध्ये तुम्हाला चांदोली वेगळी दिसते. पावसाळी पर्यटन करताना स्थानिकांची आणि गाईडची मदत नक्की घ्या. असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इन्स्टावर मला फॉलो करा. थँक्यू.